मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर बाहेरचं सडा रांगोळी सगळं झालं, त्यानंतर घरामध्ये आले आणि म्हणलं आता एक दिवा लावून घ्यावा। तर सकाळ सकाळ किचन मध्ये आले ना मी गॅसची पण पूजा करते आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये मी एक दिवा पण लावते आणि पूजा झाल्यानंतर मग स्वयंपाकाला लागते। तर मोठ्या मुलाचा डब्बा द्यायचा आहे ना, त्यामुळे मी पटपट लागले स्वयंपाकाला। पत्तागोबी घेतला कापायला आणि एकीकडे चहा पण ठेवलाय। तर फौजी साहेबांना असं पातळ भाजी लागते ना, म्हणलं नंतर मी त्यांच्यासाठी काहीतरी पातळ भाजी करण आणि डब्यासाठी पत्तागोबी करते मुलापुरता। कारण डब्याला पातळ भाजी दिली ना त्याच्या बॅगमध्ये सांडती, त्याचे पुस्तकं खराब होतात, त्यामुळं असं कोरडीच भाजी द्यावी लागते त्याला। तर चहा पण उकळला। आता चहा मी फौजी साहेबांना, मुलांना, राजूला सगळ्यांना चहा दिला एकदा आणि मी पण चहा घेतला। एका गॅसवरती मी पत्तागोबी टाकला शिजायला मंद आचेवरती आणि एका गॅसवरती मी आता चपात्या लाटते, म्हणजे पटपट होऊन जाईल डब्बा। आणि देवपूजा मी निवांत करत असते, कारण सकाळ सकाळ डब्याची घाई गडबड, देवपूजा सगळं घाई गडबडीमध्ये मला देवपूजा करायला अजिबात नाही आवडत, त्यामुळे मी थोडंसं निवांतच करत असते मुलाचा डब्बा दिल्यानंतर। रात्रीचे स्वयंपाकाचे भांडे मी वरतीच घासते टेरेसवरती, कारण संध्याकाळचा स्वयंपाक वरती टेरेसवरच होतो ना, तिथले तिथं घासून मी तेवढे भांडे वरचे लगेच जाळीमध्ये भरून झाकून ठेवत असते। वरची वर भांडे, खालची खाली भांडे, त्यामुळे संध्याकाळी काही किचन खराब होत नाही आणि किचनवरती भांडे पण नसतात वरती भांडे घासल्यामुळं। तर सकाळी उठले ना मी किचन एकदम साफसुथरं स्वच्छ पाहायला मिळालं ना, खूप भारी वाटतं। तर तसं पण संध्याकाळचे भांडे मी संध्याकाळीच घासून टाकत असते, मला पण नाही आवडत संध्याकाळचे खरकटे भांडे ठेवले की कॉकरोच वगैरे होतात आणि चांगलं पण नसतं। चपात्या झाल्या मुलापुरत्या, लगेच मी डब्बा त्याचा भरला, त्याला डब्बा देते, आता तो जाईल कॉलेजला। वरती आले मी, हे 5-5:30 वाजत आले असते ना, पाहिलं पण नाही। आता कॅमेरा चालू केला दिसला पण किती वाजलेत, कारण हे सूर्यदेव मावळाय चाललेत। राजू कांदे निवडत कोपऱ्यात, कांदे ठेवलेले आहेत ना, म्हणजे उन्हात घातले होते थोडेसे, तर राजू तो निवडतोय, कारण टेरेस धुवून काढायचे आपल्याला। हे बघा, तर झाडांची रिपोर्टिंग केली होती ना परवा दिवशी, परवा दिवशीच केली होती। तर माती झाली होती, ती भरली, पण तरी पण थोडंसं असं डाग पडले सगळीकडं। तर फौजी साहेब बोलले आपण धुवून काढू टेरेस। तर टेरेस धुवून काढायला आम्ही सगळेच वरती आलो, तर कांद्यामध्ये पाणी जाईल ना, त्याच्यामुळे राजू म्हणला मी भरून काढतो। थोडे शेतकरी येऊ का भरू लागायला? खत होय, खतामध्ये पण पाणी जाईल बरं का, पण त्याच्या आतून प्लास्टिक आहे ना, नाही? आणि त्या कोटे खाली पाणी गेल्यावर काय नाही होत का? तर ते खताची गोणी त्याच्या खाली, म्हणजे त्याच्यात पाणी जाईल, त्याच्यामुळे फौजी साहेबांनी ती कोठीवर ठेवली गोणी, म्हणजे पाणी नाही जाणार त्याच्यात। आणि आपल्या हे गलांड्याला किती फुलं आलेत ना, मस्त पिवळे। सकाळचं मस्त पूजेला काढून घेते मी आता, कारण खालचे जे झाड आहेत ना गलांड्याचे, त्याचेच फुलं मी तोडून घेते देवपूजेसाठी। आणि वरती मग सकाळ सकाळ येणं होतच नाही, डब्बे वगैरे सगळं आवरलं ना, मगच मी दुपारी चक्कर मारत असते टेरेसवरती। तर ते फुलं तसेच राहून जातात। आता उद्या सकाळच्या देवपूजेला मी ते फुलं घेईन। थोडीशी कोथमीर उजेडातच काढून घ्या भाजीला, आहे ना। हे कोथमीर इतकी भारी झाली ना, तर शेणखत घातल्यापासून झाडांना इतकं मस्त असं ते झालंय ना, हिरवेगार मस्त झालेत। आणि कोथमीर तर लय भारी यायला लागली, हिरवीगार मस्त कोथमीर आली। कोथमीर कमीच पडत नाही भाजीला, हे आणि फौजी साहेब आहेत ना, एका कुंडीमधले कोथमीर काढली ना, त्याच्यामध्ये लगेच धणे टाकून देतात। तर आपली चूल मी मस्त शेणामातीने लिपली होती ना, तर एकदम गावासारखं छान वाटेल म्हणलं, त्यामुळं आधी म्हणजे शिमिटाच्या घातल्यात आम्ही चुली, म्हणलं पावसा पाण्याचं ते वरची माती जरी निघून गेली तरी चुलीला काहीच होणार नाही, चुली म्हणजे जसून तशाच राहतील। तर काल काय झालं, राजू पाणी देत होता झाडांना आणि त्याच्याकडून ती बादली पाण्याची तिथं लवंडल्या गेली, म्हणजे पाणी सांडलं त्या मातीवर, नाही का आपण ते सारवलं होतं वगैरे तिथं। तर तिथली माती ती निघल्या गेली जरा। तर फौजी साहेब बोलले, अवकाळी जर पाऊस थोडासा आला तर तुझी चूल सगळी म्हणजे माती सगळी धुवून जाईल, सगळा राडा होईल तिथं आणि टेरेस पण खराब होणार आहे, त्यामुळं आपण आधीच आता हे माती लावली ना सगळं धुवून काढतो आणि तुला डायरेक्ट आपला फौजचा तरीका वापरतो आणि टेरिकॉटा लावून देतो। तर फौजमध्ये नाही का चुनार गेरू असतो, असं काव म्हणतात त्याला, तर ते लावलेलं असतं।
झाडांना असं दगड वगैरे त्याला. तर ते बोलले, "फौजसारखं मी तुला मस्त टेरिकॉटा लावून देतो इथं आणि काय पेंटिंग करायची त्याच्यावर तू पेंटिंग करत बस आणि छान वाटेल" म्हणले. तर माझ्या डोक्याने थोडंसं चाल म्हणले, "शांत राहा थोडंसं, मी तुला एकदम छान करून देतो." म्हणलं, "चला फौजी साहेब देते तर चांगलं करून तर देऊ द्या." मग त्यांनी बोर लावला. बोरचा पाईप डायरेक्ट वर घेतला आणि बोरला एवढा प्रेशर आहे ना, तर तेवढ्या प्रेशरनी ते माती सगळी निघून गेली. घासावं लागलं नाही, काहीच नाही. थोडीशी माती फक्त आतमध्ये चुलीमध्ये राहिली. जेवढी भाजली गेली ना चुलीमध्ये तेवढी. बाकी बोरच्या पाण्याने ती सगळी निघली. असं ब्रशनी वगैरे काहीच घासावं लागलं नाही. ए राजू, खाली का तो? पाठीमागून चुली निघला. अरे वा. हा हांजी. तर आता फौजी साहेबांनी चूल धुवून काढल्यानंतर ती सगळी माती निघली, सगळ्या टेरेसवर झाली ना, तर फौजी साहेब तेच बोलले मला, थोडा जरी पाऊस आला ना तरी पण सगळ्या चुलीची माती निघून जाईल आणि सगळ्या टेरेसवर मातीच माती होईल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला ते धुत बसावं लागणार आहे. त्यामुळे आपण आधीच धुवून काढूया आणि त्याला गेरू मारू. तर चुलीमध्ये ती माती भाजल्या गेली ना, ती थोडीशी कडक झाली. म्हणजे जसं आपण विटा भाजतो, मातीचे भांडे भाजतो ना बनवल्यानंतर, तर ते एकदम कडक झाले जातात ना, तसंच आहे. चुलीमध्ये पण आम्ही शेणा मातीने लिपलं होतं ना, ते एकदम असं कडक झालं गेलं. तर ते मी थोडंसं खरडून काढत होते, म्हणजे त्याला गेरू छान बसन. आणि तसं पण फौजी साहेबांना ना झाडांच्या मुळं 15 दिवसातून 8 दिवसातून एकदा तरी टेरेस धुवून काढावंच लागतं. कारण झाडं ठेवलेले आहेत ना टेरेसवरती, त्याला पाणी दिलं की थोडीफार का होईना माती ती खाली गळाली जाते. जे जास्तीचं पाणी ड्रेन होतं ना खाली त्याच्याबरोबर. आणि मग टेरेसवरती थोडी पण माती वगैरे फौजी साहेबांना अजिबात सहन होत नाही. त्यांना थोडा जरी टाईम मिळाला ना, लगेच म्हणतात मी आज टेरेस धुवून काढतो. तर आता त्यांना टेरेस धुवूनच काढायचं होतं. पण आता ते काल थोडंसं पाणी सांडलं, थोडीशी माती इकडे-तिकडे झाली ना, ते म्हणले आता आपण माती पण धुवून काढू. तर फौजी लोकांचं कसं असतं, त्यांना फौजमध्ये एकदम डिसिप्लिनमध्ये राहायची सवय लागलेली असते. जिथली वस्तू त्यांची तिथंच लागती. तर ते घरी जरी रिटायर आले ना, तरी त्यांना फौजसारखंच एकदम डिसिप्लिनमध्ये सगळं लागतं. जिथली वस्तू तिथंच लागती. घरामध्ये पण एकदम साफ-सुथरं, स्वच्छता लागती. सगळी वस्तू म्हणजे घरात काही ठेवलेले आहेत ना, त्यांच्या वस्तू म्हणा, घरात काही म्हणा, ते असं जिथल्या तिथंच लागतं त्यांना. थोडं जरी अस्तव्यस्त झालं ना, ते लगेच आम्हाला मुलांना ओरडतात. तर चूल झाली धुवून, बाकीचं टेरेस धुवून काढायचं आहे आता. जरा माती पण झालेली ना टेरेसवरती, कारण झाडांची रिपोर्टिंग केली त्याची माती, त्यानंतर झाडांच्यातून गळालेली थोडी माती, चुलीची माती, सगळं थोडंसं खराबच झालंय. तर आम्ही त्या धुवून काढतो आता. आणि वातावरण किती भारी झालं हे बघा. संध्याकाळचं सूर्य मावळायला गेलाय ना, मस्त लालिमा पसरली आकाशामध्ये. दे इकडे खराटा, मी घेते रे. नको. ती काढा निघला या कुंड्यांच्या खालचं. तर ताईंनो, बऱ्याच वेळा मी असं ऐकलं की बरेच जण असं म्हणतात की आम्हाला दिवसच जात नाही, खूप बोर होतं दुपारी. सकाळचं काम आवरलं की दिवसभर आम्ही मोकळंच राहतो, खूप बोर होतं, करमतच नाही. तर आम्हाला आहे ना, दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो हेच कळत नाही. आम्हाला दिवसच पुरत नाही. कारण फौजी साहेब ड्युटीवरून आले, राजू कामावून आला ना, आमचं असं गार्डनचं काम चालू राहतं. रिपोर्टिंग करायची, हे झाड तिकडे लावायचं, ते झाड इकडे लावायचं, झाडांना पाणी द्यायचं, झाडांचं काम चालू राहतं. खालचं गार्डन, वरचं गार्डन. त्यानंतर आता आपण टेरेसवरती चूल मांडली ना, तर संध्याकाळचं तर भारी आमचा टाईमपास होतो. राजू, मी आणि फौजी साहेब तर संध्याकाळचं आम्ही वरतीच असतो फौजी साहेबांना ड्युटी नसल्यावर. नाहीतर मग मुलं पण मध्ये-मध्ये चक्कर मारतात. ते अभ्यास करत राहतात ना, तर पाहायला येतात मम्मी काय करते, काय नाही, मम्मीचा स्वयंपाक झाला की नाही. तर त्यांना असं म्हणजे एक छान वाटतं गावासारखं, उत्सुकता लागते त्यांना ना, तर ते मध्ये-मध्ये टेरेसवरती चक्कर मारत राहतात अभ्यास करत असले तरी पण. मला तर सकाळी 11-12 वाजेपर्यंत घरातलंच काम पुरतं. सकाळचं सगळ्यांचं चहा-पाणी, नाश्ते, डबे बनवायचे, स्वयंपाक, त्यानंतर भांडे, कपडे, फरशी, पोचा सगळं म्हणजे इतकं काम पुरतं. आणि त्यानंतर जो वेळ राहील त्याच्यामध्ये मग माझं व्हिडिओचं काम चालू राहतं. व्हिडिओ शूट केलेला असला तर तो एडिटिंग करायचा, अपलोड करायचा. आणि शूट नसला केला तर मग आपलं घरातलं जे काम रेग्युलर आपण जे करतो तेच मी दाखवत असते. मध्ये-मध्ये तो पण शूट करायचा व्हिडिओ. तर असं आमचं चालू राहतं. त्यामुळं आम्ही बोर कधीच होत नाही. आता हे पहा, बोरच्या पाण्याने फौजी साहेबांनी टेरेस सगळं धुवून काढलंय आणि बोरचं पाणी थोडंफार हे साईडच्या काचा आहेत ना, त्याच्यावर उडालं ना, तर काय होतं बोरचे पाणी डाग पडते त्या काचांना.
त्यामुळे फौजी साहेबांनी बोरचं पाणी बंद केलंय आणि हौदातलं पाणी गोड पाणी मुळा डॅमचं ते लावलंय आणि त्या गोडे पाण्याने काचा धुवून काढतात, म्हणजे त्या काचावरती जे डाग पडतात ना बोरच्या पाणी ते पडणार नाही. तर फौजी साहेबांचं असं काम आहे, रॅलिंगच्या पलीकडून उतरलेत ते आणि ह्या काचा धुवून काढत आहेत. असं फौजी साहेबांचं डेंजर काम आहे ना, म्हणजे सासूच्या वर सासू आहेत ती आमची, म्हणजे जिथलं काम तिथं लगेच झालं पाहिजे आणि ते पण व्यवस्थित झालं पाहिजे असं आहे. त्यामुळं आमच्या घरातले सगळे व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये राहतात. घर पण तुम्ही बघत असताना सगळं साफसुथरं एकदम क्लीन राहतं. असं नाही की आम्हीच सगळं करतो, तर ते पण करत असतात. भरपूर काम ते करू लागतात मला पण. जरी ड्युटीला गेले ना तरी ड्युटीवरून आल्यानंतर ते काही शांत बसत नाही. लगेच जे काम दिसतंय ना ते काम करायला सुरुवात करतात. शक्यतो त्यांचा जास्तीत जास्त वेळ ड्युटीवरून आल्यानंतर गार्डनमध्येच जातो. तर गार्डनचं तर ते आणि राजूच पाहतात दोघं जण. कुठं झाड लावायचे, कुठं रिपोर्टिंग करायची, कुठलं इकडे झाड तिकडे ठेवायचे, झाडांना पाणी द्यायचं, धुवून काढायचं. राजू आणि फौजी साहेबच पाहतात. फक्त मी घरातलं पाहत असते आपलं सगळं जे रेग्युलर आहे ते. आणि कधी-मधी मग ते मला बोलवतात, "कोणतं झाड कुठं ठेवायचं गं बाई, वरती ये, मग आम्हाला सांग." परत तू ओरडत बसती, सेटिंग व्यवस्थित केलं नाही असं तसं. तर असं आहे. सगळे म्हणजे ज्याची त्याची कामं व्यवस्थित करतात. त्याच्यामुळं घरातल्या सगळ्यांचीच बॉन्डिंग व्यवस्थित आहे. जीव पण लावतात. फौजी साहेब आम्हाला सगळ्यांना खूप जीव लावतात. म्हणजे जी आई असती ना, आई जसं जीव लावते ना, तशा प्रकारे फौजी साहेब मला, राजूला, मुलांना सगळ्यांना खूप जीव लावतात. तर टेरेसवरचं पाणी जाण्यासाठी जे पाईप लावलेले आहेत ना, त्या पाईपामधून पाणी खाली जातं. तर पावसाचं पाणी कसं ते हळू खाली जात राहतं. पण बोर लावल्यामुळं कसं बोरला प्रेशर भरपूर असतो ना, त्यामुळं टेरेसवरती हे पाणी साचलेलं आहे एकदम आणि ते पटपट जात नाही. त्यामुळं खराटीने थोडंसं असं लोटावं लागतं, म्हणजे ते पाईपातून जातं. तर मी बऱ्याच वेळचं पाणी काढत होते मी आणि राजूना. तर आम्हाला म्हणले की तुम्ही व्हा इकडे दोघं, तुमचे कंबर दुखते आणि बऱ्याच वेळेचं तुम्ही पाणी काढतात, मी काढतो आता. तर ते लागले पाणी काढायला. तर हे असं थोडंसं पाणी काढावं लागतं आणि झाडांच्यातून जे खाली ड्रेन झालेलं पाणी असतं ना, त्याच्यामध्ये थोडी माती पण गळती ना, तर असं 8 दिवसातून 15 दिवसातून टेरेस धुवून काढावं लागतं. इकडलं झालं धुवायचं आता. तर वरचं गार्डनचं सगळं धुवून झालं, टेरेस गार्डन. त्यानंतर फौजी साहेब हे पहा खालचं पण धुवायला लागले. तर घरामध्ये माझा स्वयंपाक पण चालू होता आणि मध्ये मी यांच्याकडे चक्कर पण मारत होते. ते काम करत असले ना मला अजिबात चैन नाही पडत, त्यामुळे मी असं मध्ये लुडबुड करत राहते. तर असं आहे. तर इतका समजदार नवरा असल्यावर आणि 2 सोन्यासारखी मुलं आहेत मला. राजू आहे माझा भाऊ माझ्याजवळ. तर इतका सुखी संसार असल्यावर काय लागतं संसाराला अजून? 4 भांडी आणि चिमूटभर प्रेम. बाकी पैसा अडका तर जमीन जुमला सगळं खालीच राहतं. बाकी सगळी मोहमाया आहे. मनुष्य जातीच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. मरेपर्यंत त्याला म्हणजे अपेक्षा ही राहतेच. हे झालं असतं तर बरं झालं असतं, ते मिळालं असतं तर बरं झालं असतं. कारण जसं मिळतं ना तशा अपेक्षा वाढत जातात मनुष्य जातीच्या. त्यामुळे थोडंसं समाधानी राहिलं की जगायला पण आनंद येतो. पण एवढे अनुभव पाहिलेत ना लोकांच्या ताईंनो मी आतापर्यंत. तर ज्याच्याकडे असतं ना त्याला इतका घमंड येतो ना, पण काय म्हणतात ना, "अति तिथं माती" होतीच. तर भरपूर असे अति झालेले लोकांचं मी मातीत मिळताना पाहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याकडे जर आलं ना, तर माणसाने कधीच उतू नये, मातू नये. आपले पाय जमिनीवरच ठेवावेत. तर एक म्हण पण आहे, "दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणतं काळाची पावले ओळख, खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव आणि छत म्हणतं उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव, पण जमीन काय म्हणते पावले मात्र माझ्यावरच ठेव." आपली कितीही प्रगती झाली, किती पण चांगलं झालं, तरी पण आपल्याला घमंड कधीच नाही यायला पाहिजे. कारण म्हणतात ना, "अति तिथं माती असते." ज्या घरामधल्या लोकांना घमंड, मीपणा असतो, त्या घरामध्ये देव कधीच वास करत नाही. त्यामुळं आपल्याला घमंड कधीच नाही आला पाहिजे. तुम्ही किती का उंची गाठे ना. तर आपण बऱ्याच ठिकाणी देवदर्शनाला जातो बघा. तर देवदर्शनाला गेलो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की आतमध्ये गाभारा खूप म्हणजे उंच असतो. कळस उंच असतो. पण त्याचा मंदिराचा दरवाजा खूप छोटा असतो. तर पूर्वीच्या काळापासून तीच प्रथा आहे आणि तीच पद्धत आहे. ते कशासाठी केलेलं आहे, देवाच्या दर्शनाला आपण जाताना कधी पण उंच माथा करून, वर तोंड करून कधीच जायचं नसतं दर्शनासाठी. कधी पण खाली मान करूनच आपण देवदर्शन करायचं असतं. देवाजवळ नतमस्तक व्हायचं असतं, तरच आपल्याला देव पावतो, असं म्हणतात. त्यामुळं आपण कितीही उंची गाठली, किती आपलं चांगलं झालं, किती प्रगती झाली, तरी आपले पाय हे जमिनीवरच राहिले पाहिजे. तरच आपली प्रगती पुढं चालू राहते. नाहीतर मग ते थांबवायला वेळ नाही लागत.
कारण आजकाल कसं आहे, जैसी करणी वैसी भरणी. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं, आजोबा पंजोबांनी काही पाप त्यांच्या हातून घडले तर नातवंडांना परतोंडांना ते भोगावं लागायचे. पण आजकाल ज्याची करणी त्यालाच फेडून वरती जायचं असतंय. जिथल्या तिथंच लगेच इन्स्टंट आजकाल कर्माची फळं लगेच भोगावं लागतात. जसा यायचा जमाना आलाय ना, तसंच झालंय आजकाल. ज्याची त्यालाच भोगायचंय आणि वरती जायचंय. म्हणजे जो वेळ आहे ना, इतका अनमोल आहे ना, आपण प्रत्येक जी मोमेंट आहे, जो प्रत्येक मिनिट आहे ना, त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. कारण ना, पहिल्या लोकांचं 100 वर्ष आयुष्य राहायचं, 100 वर्षाहून जास्त जगायचे. आजकाल खूप थोडं आयुष्य झालेलं आहे लोकांचं. त्यामुळं आपण आयुष्य थोडंसं आहे, त्यातली त्यात समाधानी राहायचं. जेवढं मिळेल त्याच्यात सुख मानायचं आणि चालायचं. आयुष्य खूप सुंदर होतं. तर तुम्ही म्हणताय खूप बडबड करती. पण कसं आहे ना, जे अनुभवले मी छोट्याशा आयुष्यामध्ये उतार-चढाव पाहिलेत पण, तर तेच मी बोलते आणि जे आहे तेच बोलते मी. कारण माझ्या मनामध्ये जे येतं ना, ते मी तुमच्याशी बोलत असते, मन मोकळं करते. छान वाटतं मला पण. आणि चला, आपल्यापासून थोडंसं कोणी इन्स्पायर झालं, कोणाला थोडंसं म्हणजे नाही का, हृदय परिवर्तन झालं तर चांगलंच आहे. त्यामुळे मी सांगत असते. तर बऱ्याचशा ताई बोलतात, "खूप म्हणजे तू बोलती ते खरंच म्हणजे नाही का छान वाटतं वगैरे." तर मला जे वाटतं ते मी बोलत असते. तर हे पहा फौजी साहेबांचं संध्याकाळी म्हणजे जेवणाच्या आधी जेवण मी एकीकडे बनवत होते आणि एकीकडे फौजी साहेबांनी सगळं टेरेस धुवून काढलं. मी पण धुवू लागले त्यांना. टेरेस धुवून काढल्यानंतर आम्ही जेवण केले खाली. जेवणं झाल्यानंतर फौजी साहेब परत वरती आलेत. पहा त्यांना अजिबात दम निघत नाही कामाला. तर हे मातीचं सगळं चुलीचं धुवून काढल्यानंतर त्यांना असं झालं, तर मी आता कधी याला कलर करू. त्यांनी संध्याकाळीच टेरिकोटा आणून ठेवला होता. त्यानंतर आमचे जेवणं झाले आणि जेवण झाल्यानंतर थोडं बसलो होतो आणि ते अचानकच एकटेच आले टेरेसवरती आणि मला वाटलं काय करतात काय माहीत टेरेसवरती. मला वाटलं चक्कर मारायला गेले असतील, टेरेस धुतले, झाडांची थोडी निळाणी करायला गेले असतील. मला असं वाटलं येतील 2 मिनिटात वरतून. पण ते येईना लवकर पाहायला आले. तर हे पहा ते टेरिकोटा देत बसले चुलीला. तर मंडळी हे पहा, फौजी साहेबांचं टेरिकोटा द्यायचं काम चालू आहे. टेरिकोटा म्हणतात किंवा याला गेरू पण म्हणतात. गेरू नाही, मग टेरिकोटा आहे. टेरिकोटा गेरू कसा असतो? पावडर असतो का? पावडर असते. अच्छा, बघा आता मी पण कन्फ्यूज झाले. गेरू म्हणजे असाच कलर असतो, काऊच म्हणतात त्याला आहे ना? हा, गेरू म्हणजे काऊ. तर पावडर असते ती पाण्यामध्ये मिक्स करून लावायची असते, पण ती निघून जाते पटकन, राहत नाही. आणि हा टेरिकोटा आहे ना, पेंट सारखा. कोणतं पेंट सारखा? पेंटच असते एका प्रकारचं. हा का? एका प्रकारचं पेंटच फौजी साहेब बोलतात, पण तो निघत नाही आणि पाण्यामध्ये मिक्स करूनच लावायचा असतो ना हा पण. पाण्यामध्ये. हा, तर टेरिकोट्याचा म्हणजे डब्बाच येतो पेंट सारखा आणि तो पाण्यामध्ये मिक्स करून लावायचा असतो. तर कलर सारखाच आहे, निघत नाही तो. तर छान बसला गेला हे पहा. तर फौजी साहेब देतात आता चुलीच्या त्या भिंतीला पण टेरिकोटा देतात आणि चुलींना पण टेरिकोटाच देणार आहेत. फौजी साहेब बोलले मातीचा फंडा ठेवायचाच नाही, कारण थोडं पाणी सांडलं ना तरी ती माती थोडीशी निघली जाते ना. त्यामुळे फौजी साहेब बोलले जसं फौजमध्ये टेरिकोट्याने सगळं रंगवायचे ना, तशी आपण चूल मस्त रंगू आणि तिथं पेंटिंग पण करू. तर हे पहा इथपर्यंत बॉर्डर केली फौजी साहेबांनी. हे पहा इथपर्यंत ते टेरिकोटा लावणार आहेत. तर तिथपर्यंतच मी त्या दिवशी माती लावली होती. तर 1-2 ताई बोलल्या की ह्या कोपऱ्यापर्यंत तू हे माती लाव. तर माती काढली, पण टेरिकोटा पण ह्या कोपऱ्यापर्यंत लावणार आहेत फौजी साहेब आणि मस्त पेंटिंग करणार आहेत त्याच्यावरती. तर आम्ही पेंटिंग पण कशी कशी करतात, काय टेरिकोटा कसा लावतो ते मी तुम्हाला पुढे दाखवतच राहणार आहे. तर त्यांना सुट्टी असली ना, थोडा टाईम मिळाला का त्यांचं असं काम चालू राहतं. त्यांना काही दम निघत नाही. गार्डन त्यानंतर असं आपलं घरगुती करतात. तर माझा नवरा संसारिक आहे ना. नशीब लागत संसारिक नवरा भेटायला पण, आहे ना ताईंनो. तर आमचे फौजी साहेब संसारिक आहेत, त्यांचं असं काम चालू राहतं. मला पण खूप छान वाटतं. चला. तर हे बघा ताईंनो, कसलं भारी वाटतं हे टेरिकोटा दिल्यावर. हे बघा, आता हा सिंगल हात आहे का अजून एक द्यायचं? अजून एक हात द्यायचा का? तर हा सिंगलच हात दिलाय आणि डबल हात मारल्यानंतर याचा टेरिकोट्याचा ते अजून छान वाटणार आहे आणि चुलींना पण द्यायचंय. तर फौजी साहेबांचं हे पाठीमागून चुलींना द्यायचं काम चालू आहे. आता मी तुम्हाला कंप्लीट झाल्यावर दाखवते. तर मंडळी हे
टेरिकॉटाचा हा डब्बा आहे, तुम्ही बघू शकता. राजयोग एशियन पण भेटतो ना वेगळं. एशियन पण मिळतो का? तर ते फौज महाग असतं. तर फौजी साहेब बोलतात की टेरिकॉटा एशियन पेंट पण म्हणजे एशियन कंपनीचा पण मिळतो, पण तो जरा महाग असतो. 500-600 रुपयाला डब्बा असतो 1 किलोचा. हा कितीचा डबा आहे हो? 280 रुपये. हा का? तर 1 किलोचा डबा हा टेरिकॉटाचा 280 रुपयाला आहे, फौजी साहेब बोलतात. हे पा, घराला द्यायचंच आहे, निघत नाही काहीच नाही, खूप भारी हा, म्हणजे जास्त फरक नाही आहे. हा, निघत नाही, पावसाने पण नाही निघत. हा ना. तर आपल्या झाडांच्या क्यारी आहेत ना खाली, त्याला सुद्धा हा टेरिकॉट हाच आहे ना, हाच टेरिकॉटा दिलेला आहे. तर पावसाने पण निघत नाही आहे. 280 रुपयाला मिळाला आहे, पण त्याच्यावर किंमत आहे 310 रुपये. तर हे बघा ताईंनो, जे आपलं तुळशी वृंदावन आहे ना, त्याला सुद्धा खाली पहा आपलं टेरिकॉटाज मारलेलं आहे. त्यानंतर ज्या झाडांच्या क्यारी आहेत ना साईडनी, तुम्ही बघू शकता, तर त्याला सुद्धा टेरिकॉटाज मारलेला आहे. पण पाण्याने त्यांनी आम्ही धुवून काढतो ना, तर अजिबात जात नाही. आणि दिसायला सुद्धा बॉर्डर तुम्ही बघू शकता किती भारी वाटते. तर सगळ्या गार्डनच्या बॉर्डरला आम्ही तोच टेरिकॉटाच दिलेला आहे. तर टेरिकॉटाचा सिंगल हात फौजी साहेब आता देतात आणि डबल हात मग सकाळी देणार आहेत म्हणले, थोडंसं सुकल्यानंतर पुन्हा डबल हात मारला की छान होईल म्हणले. तर हे सिंगल हात झालाय फौजी साहेबांचा टेरिकॉटाचा देऊन. तर आपल्या चुली कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा ताईंनो. तर चला आता मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.